सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जबल 24 भगवान की, देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकसी चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की, 20वीं सदी के प्रथमाचार्य जगदीश समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नकराचार्य गुरुदेसी सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु वासमाड़ रत्नाचार्य गुरु श्री चंद्रप्रभु सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की, भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेचे वाचन चालू आहे। काल आचार्य भगवंतांनी एक सुंदर कथानक आपल्यासमोर उपस्थित केलं होतं की ज्यावेळी अयोध्येमध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण, सीता मैया, हनुमान, सुग्रीव, अंगद, जांबुनत आदी सगळ्यांचं आगमन अतिशय भव्य आणि दिव्य प्रमाणात अयोध्या नगरीमध्ये श्रीरामांचं आगमन झाल्यानंतर, ज्यावेळी सगळी आगमनाची कथा झाली आणि कथा झाल्यानंतर ज्यावेळी तो भरत आहे, त्या भरताचा संकल्प भरताला आठवतोय आणि तो श्रीरामांच्या चरणामध्ये जाऊन निवेदन करतोय की मला निश्चित रूपानं मला तुम्ही संधी द्यावी की मी वनामध्ये जाऊन दिगंबर दीक्षा घेईन आणि तुम्ही मला यातून मुक्त करावं आणि तुमचं राज्य तुम्ही सांभाळावं। इथपर्यंत कथानं कालतं काल। ज्यावेळी निश्चित रूपानं भरतानं ज्यावेळी श्रीरामांच्या चरणामध्ये निवेदन केलं, त्यावेळी निवेदन झाल्यानंतर एक घटना तिथे घडली होती की रावणाच्या लंकेमधून, लंकापुरीमधून ज्यावेळी युद्ध संपल्यानंतर त्रिलोक मंडन नावाच्या हाती या अयोध्येमध्ये कने श्रीराम आणि लक्ष्मणांनी घेऊन आलते आणि तो त्रिलोक मंडल हाती आहे तो कने आपली जी परम सीमा आहे तो निश्चितपणे सोडून तो पिसाळल्यानंतर सगळ्या नगरामध्ये, सगळ्या याच्यामध्ये तो उत्पात मचवायला चालू केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण ज्यावेळी त्या हत्तीला वश करण्यासाठी सगळी जनता, सगळी सेना निश्चितपणे त्या हत्तीला वश करण्यासाठी सगळी त्याच्या मागे पळत होते। हा प्रसंग निश्चितपणे चालू होता आणि त्याच वेळी एक घटना अशी घडते, ज्यावेळी तर त्रिलोक मंडन हाती ज्यावेळी एका मार्गावरनं पळत येत असतोय, त्याच वेळी भरत जो आहे, जो अयोध्याचा राजा होता आणि श्रीरामांचा निश्चितपणे भाऊ होता, तो भरत ज्यावेळी त्या गल्लीमध्ये येतोय आणि ज्यावेळी भरताच्या समोर तो हत्ती आल्यानंतर तो हत्ती तसा स्तब्ध राहतोय। कुठलीही क्रिया जो पिसाळलेला हत्ती होता श्रीराम आणि लक्ष्मण सुद्धा काबू होत नव्हता,
परंतु भरत राजाला बघितल्या तो हत्ती शांत चित्तानं नाही त्या भरत राजाकडे बघतच राहिला. सगळे आश्चर्यचकित झाले. सगळ्यांना काही कळना की एवढा पिसाळलेला हत्ती, एवढा सगळा उत्पात करणारा हत्ती हा भरत राजाला बघून निश्चळपणे शांत कसा राहिला. सगळ्यांच्या मनामध्ये शंका आणि कुशंका होत्या की ही घटना कशी घडलेली आहे. आणि त्याच वेळी त्या श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये महेंद्र नावाचं उद्यान होतं. त्या उद्यानामध्ये देशभूषण आणि कुलभूषण केवली त्याच वेळी येतात. आणि ज्यावेळी आल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये जी शंका होती की हा हत्ती भरत राजाला बघितल्यानंतर शांत का राहिला, एवढा उत्पात मचवणारा हत्ती, पिसाळलेला हत्ती निश्चितपणे शांत का झालाय, हे आपण देशभूषण आणि कुलभूषण केवलीला जाऊन विचारा म्हणतात. सगळेजण जातात. ज्यावेळी तिथं त्या महेंद्र उद्यानामध्ये सगळे निश्चितपणे गेल्यानंतर सगळे राजे रजवाडे मंत्री आदी सामंत आदी सगळे तिथे जाऊन पोहोचलेले आहेत. त्यावेळी अतिशय भावपूर्वक अष्टद्रव्याने त्या निश्चितपणे देशभूषण कुलभूषण केवलींची पूजा पहिला सगळेजण करतात. विनय पहिला महत्वाचा आहे. अष्टद्रव्याने त्यांची पूजन व्यवस्थित पार पाडल्यानंतर अतिशय भावभक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक ज्यावेळी केवली भगवंतांचं पूजन सगळ्यांनी पार पाडल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण सीता मैया तिथे येतात आणि केवली भगवंतांची पूजा करतात. कारण की त्यांना मागचं सगळं जे दृष्टांत आहे तो आठवायला चालवतोय. ज्यावेळी त्यांनी वनवास भोगत होते त्यावेळी नाही त्या देशभूषण आणि कुलभूषण मंदिरांच्यावर कुंतलगिरी या सिद्ध क्षेत्र होतं. ते सिद्ध क्षेत्र नंतर बनले. त्या क्षेत्रावर ज्यावेळी त्यांच्यावर उपसर्ग होत होता तो उपसर्ग श्रीराम आणि लक्ष्मण आणि सीता मैयांनी दूर केला होता. हे सगळं आठवल्यानंतर एवढ्या भावना त्यांच्या बनल्या. ज्यांच्यावर उपसर्ग होता तो उपसर्ग दूर केल्यानंतर त्यांना केवल्याची प्राप्ती झाली आणि ते साक्षात आपल्या नगरामध्ये विराजमान आहेत. एवढा आनंद पूजेला होता. साक्षात नुसता भगवंतांची मूर्ती बघून आम्ही पूजा करतोय त्यावेळी आम्हाला एवढा आनंद होत असतोय. ज्यांच्यावर उपसर्ग झाला होता ते उपसर्ग दूर झाल्यावर ज्यांना केवल्याची प्राप्ती झाली आहे ते भगवान साक्षात आमच्या नगरामध्ये जर आले तर काय वाटेल. साक्षात तुमचे मूलनायक चंद्रप्रभू भगवान इथं आले तर किती आनंद होईल. सगळे रडून रडून पूजा करतील. रडतील का हसतील होय म्हणल्यात बघा. आनंदानं विभोर होऊन आनंद अश्रू काढून. कारण की एकी भावा स्तोत्रामध्ये आचार्य भगवान वादिराज स्वामींनी सांगितले आनंद अश्रू ज्याच्या डोळ्यातून येतात आणि त्या आनंद अश्रू सहित जो भक्ती करू ती सगळ्या जगातली सगळ्यात उत्कृष्ट भक्ती आहे म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एवढे भावपूर्वक ती दोघंही निचुरबानं तिघही दाम्पत्य निचुरबानं त्या केवली भगवंतांची आराधना भक्ती पूजा अधिक पार पाडले. आणि पार पाडल्यानंतर ज्यावेळी तिथल्या काही श्रावकांनी केवली भगवंतांना निवेदन केले की निश्चितपणे भरत राजा ज्यावेळी इकडे येत होता त्याच्या आधी त्रिलोक मंडन हाती पिसाळलेल्या अवस्थेमध्ये होता. तो उत्पात मचवत होता आणि भरत राजाला बघितल्यानंतर इतके शांत झाला की कोणती. आणि आत्ता तर नाही अशी बातमी आमच्याजवळ आल्या तर त्रिलोक मंडन हातीनं नाही अन्न पाणी सगळं सोडून टाकले. ते काय खाईना. ही घटना काय याचा वृत्तांत याची कथा आम्हाला समजावून सांगावी असं निवेदन केल्यानंतर देशभूषण आणि कुलभूषण केवली तर भरत राजाचा मागच्या सगळ्या घडलेल्या घटनाचा वृत्तांत सांगतात. जे वृत्तांत ऐकत असताना नाही भरत राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पडत असतात. आणि अश्रूच्या धारा पडत असताना निश्चितपणे तो ही संसाराची दशा आणि संसाराची जी आशा आहे ज्या इच्छा आणि संसाराची जी दशा बनलेली आहे त्या दशेला बघून त्या भरत राजाच्या अंतरंगामध्ये वैराग्य उत्पन्न होतंय. आणि त्या केवली भगवंतांच्या चरणामध्येच भरत राजा म्हणतोय की मला तुम्ही दीक्षा देऊन उपकृत करावे. तसा प्रसंग तुम्ही सुद्धा 5 तारखेला बघणार आहे. कोणाच्या मनात आलं तर ठीक. भरत राजाला ह्या सगळा प्रसंग ऐकून नुसता वैराग्याचे भाव त्यांनी दीक्षेचे निवेदन केलं आणि त्यांची दिगंबर दीक्षा झाली. डायरेक्ट दिगंबर दीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी दिगंबर दीक्षा झाली तो सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर त्यांचे वैराग्याचे भाव दृढ झाले आणि ते दिगंबर दीक्षा घेतल्याने ते आत्मसन्मीमध्ये लीन झाले. इकडं निश्चित रूपानं अजून कुणाला काही घटना माहित नाही. राज्यामध्ये सगळ्या घटना बोल अबोल आहेत की काय चालू आहे. देशभूषण कुलभूषण केवली जे आहेत त्या निश्चित रूपानं कुठल्या अवस्थेमध्ये या सगळ्या घटना निश्चित रूपानं नुसता तिथंच घडलेल्या आहेत ते कुणाला बाहेर माहीत नाहीत. त्यावेळी ही घटना झाल्यानंतर ज्यावेळी भरत हा आत्मसाधनेमध्ये एवढे दृढ होतात कारण की बघा
तो भरत राजा ज्यावेळी की नाही त्याला राजगद्दीवर बसायचं आहे हे कळल्यानंतर त्यावेळी सुद्धा वैराग्याचे भाव ज्याच्या अंतर्गत होते तो निश्चितपणे कायमस्वरूपी राज्य जरी केला असला तरी सुद्धा तो निश्चितपणे वैरागी जीवच होता. अंतरंगात ठासून ठासून वैराग्य भरला होता. कारण की आईच्या आग्रह खातर त्यानं नाही राज्य केलं. त्याची इच्छा नव्हती राज्य करायची, राजपाट त्याची इच्छा नव्हती, राजगद्दीवर बसायची इच्छा नव्हती. त्याची इच्छा होती श्रीराम आणि लक्ष्मण राजगद्दीवर बसावे आणि मी मुनी दीक्षा घेऊन जावं आणि मुनी दीक्षा भरत घेऊ नये म्हणून की नाही कैकेयीने खेळला सगळा डाव म्हणून त्याला की नाही भरत राजाला एवढ्या वर्ष राजगद्दीवर बसायला लागला आणि राज करावा लागला. परंतु आता संधी अशी मिळालेली आहे, कुठल्याही कुणाची कुठलीही गोष्ट न ऐकता त्याने दिगंबर दिसला एवढी आत्मसाधनेमध्ये तल्लीन झाले आणि आत्मसाधनेमध्ये तल्लीन होत होत आपली साधना करत करत पुढे साधना करत करत पुढे गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या वृद्धींची प्राप्ती व्हायला चालू झाली. कारण की जो वैरागी जीव असणार आहे, जो आत्मसाधनेमध्ये अंतरंगामध्ये लीन होणार आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वृद्धी प्राप्त होतात. परंतु त्या वृद्धींच्याकडे त्यांचं लक्ष नसतंय. त्या वृद्धींच्याकडे लक्ष न देता निश्चितपणे जो जीव आपल्या आत्मसाधनेमध्ये परत तल्लीन होतोय त्या जीवाला केवळ ज्ञानाची प्राप्ती आणि भरतला सुद्धा केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. एक गोष्ट लक्षात घ्या, देशभूषण कुलभूषण मुनींच्या सानिध्यात त्यांनी दिगंबर दीक्षा घेतली आणि त्याच ठिकाणी त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती. किती धन्य ते जीव असतील. वा केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ज्यावेळी ते साधनेमध्ये रत आहेत, केवळ ज्ञान झाल्यानंतर इकडं भरत दीक्षा घेऊन त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली ही बातमी कैकेयीला कळाल्यानंतर कैकेयी एवढी दुःखी होती. कारण की आई आहे, ती आई एवढी दुःखी झाली की निश्चितरूपाने त्या दुःखाच्या अवस्थेमध्ये ती आई निश्चितरूपाने एवढी विवल झाली की निश्चितरूपाने ज्याच्यासाठी मी हे सगळा पुरुषार्थ केला तोच मुलगा दीक्षा घेऊन गेला आणि त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती सुद्धा झाली मला माहित नाही. एवढी दुःख विवलमध्ये झाले. श्रीराम त्या कैकेयीजवळ जातात, तिला समजावून सांगतात की निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा विकल्प तुम्ही काय करू नका, काही करू नका. तरी सुद्धा समजावून सांगत असताना ते सगळे समजावण्याची बोल सगळे ऐकत असताना निश्चितपणे ती कैकेयी जसं राम काय सांगत होता तसं वैराग्य तिचं दृढ होत चाललेलं. तिचं वैराग्य दृढ होत चाललेलं आणि ज्यावेळी रामाने सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावेळी त्या कैकेयीचं वैराग्य एवढं दृढ झालं तिने बी निर्णय घेतला की या संसारामध्ये काहीच अर्थ नाही आणि मला हा संसार करायचा नाही. मी सुद्धा देशभूषण आणि कुलभूषण केवलींच्या सानिध्यामधून आरिका दीक्षा घेणार हा संपर्क हा भावना रामांच्या पुढे मांडली. रामाला एवढं दुःख झालं की निश्चितरूपाने एवढं समजावून सांगून सुद्धा निश्चितरूपाने काय त्यावेळी तो कैकेयीला परत म्हणतोय श्रीराम की हे माते निश्चितपणे ही संसाराची सगळी दशा आहे, परंतु त्या संसाराच्या दशेला समजून घेऊन तुम्ही न जाता इथं आरामशीर आपलं जीवन धर्ममय वातावरणामध्ये गुजराणीत करावं ही म्हणल्यानंतर सुद्धा ती म्हणते आता या संसारात अर्थ नाही की माझा मुलगा निश्चितपणे निघून गेलेला आहे, आता या संसारामध्ये मला अर्थ नाही. आणि ती सुद्धा जाते आणि देशभूषण आणि कुलभूषण केवलींच्या सानिध्यामध्ये आरिका दीक्षा धारण करते. काय काय व्हाली बघा. आरिका दीक्षा धारण केल्यानंतर निश्चित रूपानं ती साधना करत असते. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जर निश्चित रूपानं जीवनामध्ये राजाचं नाही सगळं पद जरी प्राप्त झालं आणि त्या पदातनं आपण जर सुटू शकलो नाही तर आचार्य भगवंताने एक सूत्र दिले, राजेश्वरी सु नरकेश्वरी. जो राजा आहे तो निश्चितपणे राजपदातून सावध होणार नाही. तो निश्चितपणे नियमाने एवढ्या सत्ता एवढ्या संपत्ती एवढ्या वैभवाचा अपार दाता असणारा तो राजा नियमाने नरकातच जाणार आहे. लिहून ठेवा. कारण की राजसत्त तिची सुटली नाही, राज निश्चितपणे परिग्रह आहे, ती परिग्रह सुटली नाही तर त्याचं काय होणार आहे. परंतु निश्चित रूपानं जर राजेश्वरी जर सुप्राप्ताला प्राप्त झाली तर तीच निश्चितपणे भविष्यामध्ये वैराग्याला प्राप्त होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे कैकेयीच्या जीवनामध्ये घटित झालं होतं, भरत राजाच्या जीवनामध्ये घटित झालं होतं. कारण की राजपद असून सुद्धा सगळ्या राजपदाला सगळ्या संपत्तीला सगळ्या वैभवाला एका क्षणामध्ये ठोकरून वैराग्याची भावना घेऊन आपलं जीवन एक आदर्श बनण्याच्या मार्गावर गेले आणि त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. ही गोष्ट लक्षात घ्या. मी भरताचं सांगाले. आता इकडं कैकेयी दीक्षा घेतली, भरताला केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्या, त्या सगळ्या अवस्था पार पडलेल्या आहेत. इकडं अयोध्यामध्ये निश्चितपणे अयोध्यामध्ये आता सगळीकडची चर्चा चालू आहे की निश्चितपणे भरत घर सोडून गेलेले आहेत. निश्चितपणे ज्यावेळी राम आणि लक्ष्मण यांना एक प्रस्ताव येतोय की सगळे नगरातले मंत्री सामंत आदी
श्रीरामाने लक्ष्मणाने भेटतात आणि म्हणतात, भरत तर आता राज्य सोडून घेतलंय, त्यांना कैवल्याची प्राप्ती झाली आहे. निश्चितपणे तुम्ही आता तुमच्या दोघांचं तुमच्याकडे याचा राज्याभिषेक करण्याची आवश्यकता आहे. राज्यपदावर एकाचं कोण असतं. रामाला म्हटल्यानंतर राम काय म्हणतोय, माझा राज्याभिषेक करण्यापेक्षा लक्ष्मणाचा राज्याभिषेक करा, कारण की त्यानं रावणाचा अंत केलाय. ज्यावेळी लक्ष्मणला जाऊन की नाही ती सगळे मंत्री सामंत सगळे विचारतात की श्रीराम म्हणतात तुम्हाला राजगद्दीवर बसवा, कारण की तुम्ही रावणाचा वध केलाय. त्यावेळी तो लक्ष्मण म्हणतोय, जर मोठे भाऊ माझे विद्यमान असतील तर मी राज्य गादीवर कसे बसेन. आता सगळ्या सैनिकांना सगळ्यांना काय कळलं नाही, काय हिनी ह्याला करा म्हणतात, त्यांनी त्याला करा म्हणतात. एक म्हणतात मी बसणार नाही, एक म्हणतात तू बसणार नाही. अवघड आहे. इकडं आजकालच्या रामायणामध्ये की नाही राज खुर्चीसाठी भांडणं, परंतु हे ओरिजिनल रामायण आहे. सोडा आजचं रामायण नव्हे. आज कोण कधी रात्रीत कुठल्या खुर्चीवर बसतोय आणि कोण कुठल्या पार्टीत जातोय हेच कळत नाही. महाराष्ट्र तर लई खराब, हे महाराष्ट्र आहे. त्यामुळे खुर्च्या मोडून नाही, खुर्च्या मोडून मारतात. काय सांगता येत नाही. सगळ्या भारतातलं सगळ्यात जास्त मोठं रामायण राजकारणाचं कुठं असेल तर महाराष्ट्रात आहे आजचं. परंतु ते रामायण बघा, सगळेजण खुर्ची घ्या म्हणालेत, परंतु खुर्ची घ्यायला कोण तयार नाही. ह्याला द्या त्याला द्या म्हणतात. जीवनात तोच आदर्श बनतोय जो जीवनात नाव कमवतोय, की जो खुर्चीचा त्याग करतोय. मी कायमस्वरूपी एक वाक्य म्हणते, माझ्या लेखणीतून निघलेले वाक्य आहे, ज्यांनी आजपर्यंत खुर्चीचा स्वीकार केला ते राष्ट्रपती बनले. ज्यांनी आजपर्यंत खुर्चीचा स्वीकार केला ते राष्ट्रपती बनले, परंतु ज्यांनी खुर्चीचा त्याग केला ते राष्ट्रपिता महात्मा गांधी बनले. ही गोष्ट लक्षात घ्या. महात्मा गांधींना एवढी खुर्ची, किती वेळा खुर्ची आली, परंतु त्यांनी कधी कुठल्या खुर्चीचा स्वीकार केला नाही. ते पूर्ण देशाचे वडील बनले, पिता बनले, राष्ट्रपिता. राष्ट्रपती कोण बी बनते हो, परंतु राष्ट्रपिता एकालाच आजपर्यंत भारतामध्ये उपाधी मिळाली आहे, ते मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी. खुर्चीचा त्याग केल्यामुळे हे सगळं मिळालं. त्यामुळे एक गोष्ट, त्यागामध्ये सुख आहे आणि त्यागामध्ये सगळं मिळते. आम्ही सगळं त्याग केल्यावर वर येऊन बसलो. त्याग नव्हतं तेव्हा तुमच्यात बसत होतो. चिंतन करणं आवश्यक आहे. त्यागात सगळं काही मिळणार आहे आणि त्यागात सुख आहे. जो अंतरंगपूर्वक सगळ्या गोष्टींचा त्याग करणार आहे त्याला सगळं निश्चितपणे मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात द्या, बरेच जण आम्हाला विचारतात की एवढ्या कमी वयामध्ये महाराज तुम्ही सगळं त्याग केलाय, तुमचे घर परिवार आई वडील भाऊ बहीण. त्यांना एका गोष्टीत मी सांगतोय, एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या एका आईचा मी त्याग केला तर लाखो आई मला निर्माण झाल्या. मी एका वडिलांचा त्याग केला तर लाखो वडील मला निर्माण केले. एका बहिणीचा त्याग केला तर लाखो बहिणी मला निर्माण झाल्यात. एका परिवाराचा मित्र परिवाराचा त्याग केला तर लाखो मित्र परिवार तयार झाल्यात. त्यामुळे सगळ्यात सुखी कोण असेल तर आम्ही आहे. तुम्ही एका आई वडिलांचे हो, आम्हाला लाखो आई वडील आहेत. सगळे सांभाळ घेणारे किती जण आहे बघा. तुम्हाला एक आई वडील सांभाळतात, एक बहीण भाऊ सांभाळतात, एकच परिवारवाले सांभाळतात, परंतु आम्हाला लाखो परिवार, लाखो आई वडील, लाखो बहिणी, लाखो मित्र, लाखो भाऊ सांभाळणारे आहेत. जरा काय झालं की लगे पळत येतात. किती चांगलं आहे नाही. म्हणून म्हणतो त्यागात सुख आहे हो. चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टी चिंतन करावं. ही ज्यावेळी घटना आली सगळ्या सामंतांनी सांगितलं, तो पुढचा वृत्तांत आहे तो आचार्य बघून उद्याच्या गाथेमध्ये सांगणार आहेत की रामकथेतलं काय काय, कोण राज्याभिषेक करते, कुणाचा राज्याभिषेक होतोय आणि कोण खुर्चीवर बसते कळते. कारण की ही सगळ्यात महत्त्वाची बाब असते. सगळ्यांना वाटते खुर्चीवर कोण बसते हे माहीत व्हायला पाहिजे. आजचा कर्मसिद्धांत काय जर मिळत असेल तर एक गोष्ट लक्षात द्या, आजचा कर्मसिद्धांत आहे की सगळ्यात मोठा कर्मसिद्धांत आजच्या रामकथेच्या माध्यमातून येतोय, त्यागामध्ये सुख. हा सर्वात मोठा कर्मसिद्धांत आहे की बरं तेवढा राजपटाचा गादीवर बसून सुद्धा पूर्ण भारतवर्षाने अयोध्या सहित पूर्ण विश्वाचं निश्चितपणे राजपद ज्याच्याकडे होतं तो त्या गादीवर बसून सुद्धा त्यावेळी सुखी नव्हता. परंतु ज्यांनी राजपदाचा सगळ्या गोष्टींचा त्याग केला त्यावेळी तो सुखी झाला आणि त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती, भगवंतपणा प्राप्त झाला. ही गोष्ट लक्षात घ्या. कर्मसिद्धांत काय सांगतोय, त्यागामध्ये सुख आहे. हा कर्मसिद्धांत सांगतोय. मी एवढीच भावना करतोय की तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आजच्या माध्यमातून निश्चितपणे या रामकथेच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये त्यागामुळे सुख मिळावं एवढी भावना करतो. आणि आजच्या निश्चितपणे रामकथेला मी विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी
दुख में न को मेरे राम मेरे श्याम, तेरा नाम एक साचा दूजा न को मेरे राम मेरे श्याम।